घरावर तुळशीपत्र ठेवून पक्षासाठी आम्ही काम केलं तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही, आमच्यावर अन्याय झाला। संभाजीनगर भाजप कार्यालयामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा आक्रोश। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। मुंबई पूर्व विभागातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल। कल्याण डोंबिवली पाठोपाठ पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजप नगरसेवकाची बिनविरोध निवड। प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन पाटील नगरसेवकपदी बिनविरोध। भाजपाकडून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बेबनाव आहे असं पसरवण्याचं कारस्थान सुरू। आमच्या आघाडीमध्ये पूर्णपणे सामंजस्य आणि परस्पर समन्वय। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांकडून ट्विट करत भाजपाला प्रत्युत्तर। अकोला महापालिका निवडणुकांसाठी 20 प्रभागांमधून सुमारे 700 उमेदवारी अर्ज दाखल। 3 जानेवारीला लढतीचं खरं चित्र स्पष्ट होणार। अनेक दिग्गज निवडणुकांच्या रिंगणात। प्रभाग 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची नगरसेविकापदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चित्रा वाघ यांनी केलं अभिनंदन। कल्याण डोंबिवलीचा किल्ला अभेद्य असल्याचं सुद्धा केलं वक्तव्य। इस्लाम पार्टीचा मालेगावमध्ये पहिलं खातं उघडण्याची शक्यता। छाननी प्रक्रियेमध्ये विरोधक उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानं विजय निश्चित। कार्यकर्त्यांकडून जल्लोषालाही सुरुवात। सांगलीच्या मिरजेमध्ये दोघा भावांच्या उमेदवारीच्या दावेदारीमुळे राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला पेच अखेर सुटला। मैनुद्दीन बागवान यांना पुरुष गटामधून तर जामिल बागवान यांच्या पत्नी झारीना बागवान यांना महिला गटामधून उमेदवारी। कल्याण डोंबिवली पाठोपाठ पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजप नगरसेवकाची बिनविरोध निवड। प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन पाटील नगरसेवकपदी बिनविरोध। पुण्यामध्ये ठाकरे बंधू आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त सभांचं नियोजन। उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर सभा घेणार। काँग्रेस इतर राज्याचे मुख्यमंत्रीही उतरवणार मैदानामध्ये। नागपूरमध्ये शरद पवार राष्ट्रवादीने आमच्या मजबूत जागांवर दावा केला। टोकाची भूमिका घेतल्यामुळे युती तुटली। पवार साहेबांचा पक्ष मर्यादित। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निलेश राणे यांची एंट्री। वरळी शिवडी लालबाग माहीमची जबाबदारी निलेश राणेंच्या खांद्यावर। पुढचे 15 दिवस राणे मुंबईमध्ये तळ ठोकून। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीचा गड राखला। रवींद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागामध्ये भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड। डोंबिवली विधानसभेमधील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागामध्ये भाजपचा तिसरा विजय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपच्या उमेदवार आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड। भाजपचा आणखी एक नगरसेवक विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बिनविरोध दोन्ही उमेदवारांसोबत साधला संवाद। डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का। आजदे गावचे माजी सरपंच जयंता पाटील आणि त्यांच्या मुलीनं मनसेमध्ये केला प्रवेश। मुलगी काजल पाटीलनं भरला मनसेकडून अर्ज। धुळे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये भाजपाने उघडलं दुसरं खातं। प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपच्या उमेदवार ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं बिनविरोध निवड झाली आहे। धुळ्यामध्ये रणजित राजे भोसले यांच्या पत्नीची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। शेवटच्या दिवशी पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करून मिळाली होती उमेदवारी। माहीममध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात शिंदेंच्या उमेदवाराची बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 182 भाजपकडून राजन पारकर उमेदवार तर शिवसेनेकडून श्रद्धा राजेश पाटील यांनी केली बंडखोरी।
इकडे मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 59 मध्ये सुद्धा बंडखोरी. शैलेश फणसे यांना पक्षाकडून मिळाली उमेदवारी. इच्छुक उमेदवार सचिन शिवेकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. वसई विरार पालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या गोटामध्ये नाराजीचा सूर. नेहा दुबे यांच्याकडून नाराजी व्यक्त. उत्तर भारतीयांना डावलून चालणार नाही, नेहा दुबे यांचा इशारा. अमरावती महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तिकीट वाटपावरून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आक्रोश. मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांना सुद्धा तिकीट दिल्याचा त्यांचा आरोप. नाशिकमध्ये आज अर्ज छाननीच्या दिवशी देखील भाजपमध्ये मोठा गोंधळ. भाजपने 5 विभागांमध्ये 2-2 उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले. नाशिकमध्ये सुद्धा एकाच कुटुंबामध्ये 2 तिकीट्स. भाजपाकडून 3 घरांमध्ये 2-2 उमेदवाऱ्या, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही एकाच घरामध्ये 2 उमेदवार. ठाण्यामधील भाजप कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ. इच्छुकांना डावलल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचा ठाण्यामधील वर्तकनगर येथील कार्यालयामध्ये राडा. नवी मुंबईमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला. गणेश नाईकांनी 111 जागा निवडून आणाव्यात, मंदा म्हात्रेंचं आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे एमआयएमच्या माजी नगरसेवकांकडून संताप व्यक्त. पायी तुडवले इम्तियाज जलील यांचे पोस्टर्स. जलील यांनी लाखो रुपये घेऊन तिकीट्स वाटल्याचा सुद्धा यांचा आरोप. बंडखोरांची समजूत काढण्याचं मुंबई भाजपासमोर आव्हान. अपक्ष अर्ज भरलेल्या उमेदवारांशी संपर्क करण्याचा वरिष्ठांचा प्रयत्न. सह्याद्री अतिथीगृहात दुपारी होणार चर्चा. उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवे यांनी मला डावललं. अंबादास दानवे सर्व ठरवून करतायत, चंद्रकांत खैरे यांचा आरोप. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौरांच्या अर्जावर भाजपचा आक्षेप. 35 लाखांचा दंड असताना एनओसी कशी दिली? भाजपा उमेदवाराकडून सवाल उपस्थित. काँग्रेसने लावलेला कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या कॅम्पेनला पोस्टरद्वारेच उत्तर. सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं, असं म्हणत काँग्रेसवर खोचक टीका. पुण्यामध्ये भाजपने निष्ठावंतांना डावललं, त्यामुळे मेधा कुलकर्णींची पोस्ट समोर. सामान्य कार्यकर्त्यांसह आमदार खासदारही नाराज. कुछ लोग कह गए कुछ सह गए असं सुद्धा म्हणत केली पोस्ट. नाशिकच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपाची मोठी मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा. एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यानं अर्ज बाद करण्याची केली मागणी. मनसेने कृपाशंकर सिंह यांचा व्हिडिओ शेअर करत मराठी माणसा आता तरी जागा हो अशी पोस्ट केली आहे. ज्या उत्तर भारतीयांना आश्रय दिला ते मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचतायत, मनसेकडून पोस्ट. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर यांची मुंबई महापालिकेत संधी हुकली. हातामध्ये एबी फॉर्म असूनही 15 मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे उशिरा पोहोचल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी हुकली. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची महायुती झालेली असून 40 ते 87 असं जागा वाटप. जागा वाटपामध्ये अपेक्षित जागा आम्हाला मिळाल्या नाहीत, त्या संदर्भात खूप वेदना आहेत, पण व्यापक हितही महत्त्वाचं आहे. भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख संजय केळकर यांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार रिंगणामध्ये. 87 पैकी 85 उमेदवार घड्याळावर उभे, तर 2 जागांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती. अमरावतीमध्ये काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेची युती. बहुमतानं काँग्रेस पक्षाची सत्ता येईल. खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला विश्वास. मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. भाजप आणि शिवसेना 95 जागांवर लढणार, तर राष्ट्रवादी 32 जागांवर निवडणूक लढणार. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईपासून सभांचा आणि रोड शोला सुरुवात करणार, तर
कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर, नवी मुंबई आणि नंतर पुन्हा मुंबई असं दौऱ्याचं नियोजन आहे. ठाकरेंच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये संजय राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुषमा अंधारेंचंही नाव. 3 जानेवारीपासून स्टार प्रचारक लावणार सभांचा धडाका. जेजुरीमध्ये 3 जानेवारीला भरणार गाढवांचा बाजार. गाढवांच्या बाजारासाठी सौराष्ट्र, अमरेलीतून 90 गाढवं दाखल. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून गावठी गाढवं जेजुरीमध्ये. सोलापूर महापालिकेसाठी 102 नगरसेवक पद. भाजपा स्वबळावर 102 जागा लढवणार. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र प्रत्येकी 51 जागांवर निवडणूक लढवणार. तर दुसरीकडे मविया मनसेसह निवडणुकीच्या रिंगणात. पनवेल महापालिकेची महायुतीची घोषणा. 78 पैकी 71 जागा भाजपला, 4 जागा शिवसेना. 2 जागांवर शिवसेनेचा एकही नगरसेवक नसताना शिवसेनेला 4 जागा. उभाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं जे काँग्रेसने वंचित सोबत केलं. आवळा देऊन कोहळा काढला. किरकोळ जागा देत आघाडी केली. केशव उपाध्यायांची पोस्ट. नागपूरमधील प्रसिद्ध फुटला तलाव परिसरामध्ये सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. 2025चा अखेरचा सूर्यास्त नागपूरकरांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आणि नागरिकांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा उत्साह.